तर तिकडे नवी मुंबईच्या वाशीमध्ये सुद्धा रेल्वे स्थानकावरती आंदोलकांनी हुल्लडबाजी केली। पोलिसांच्या आवाहनानंतर सुद्धा आंदोलकांचा गोंधळ सुरूच होता। जीव धोक्यात घालून आंदोलक आता रेल्वे रूळ ओलांडतायत। काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाला गालबोट लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। पोलिसांवरती याचा ताण आलेला आहे। हे जे काही मराठा आंदोलक आहेत ते आता हाताबाहेर चाललेले असल्याचं सुद्धा आता बघायला मिळतंय। रेल्वे सेवेवरती या मराठा आंदोलकांमुळे आता सध्या परिणाम झालेला आहे। वाशी रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत। आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते। या मोर्चाला, या आंदोलनाला, जरांगेंच्या उपोषणाला गालबोट लागण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, या सगळ्या आंदोलकांमुळे आता या आंदोलनाला जो आहे तो आता गालबोट लागण्याचं दिसतंय। पोलिसांवरती या सगळ्याचा ताण आलेला आहे। सध्या वाशी रेल्वे स्थानकावरचं काय दृश्य आहे? नक्कीच सिद्धेश, नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन मध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वाशीतून आझाद मैदानकडे हे आंदोलक जे आहेत ते सकाळच्या दरम्यान मोठ्या संख्येने जात असतात आणि अशातच आज सकाळी वाशी रेल्वे स्थानकावरती रूळ ओलांडतानाचा आंदोलकांचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या हाती लागलेला आहे। जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवली होती आणि पोलीस वारंवार या आंदोलकांना आवाहन करतायत की जीव धोक्यात घालून रूळ ओलांडू नका। अशा पद्धतीचं जे पोलीस जे आहेत ते आंदोलकांना सूचना करतात, परंतु आंदोलक जे आहेत ते हुल्लडबाजी करताना आपल्याला पाहायला भेटतात। पोलिसांच्या सूचनांचं पालन न करता हे आंदोलक जे आहेत ते रूळ ओलांडतात आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच काही हुल्लडबाजांमुळे जे आहे या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येते। सिद्धेश, धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तुम्ही सुद्धा या आंदोलनाचं कव्हरेज करताना काळजी घ्या।